आज दिनांक 12 एप्रिल रोजी अमरावती शहरातील खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या कार्यालयामध्ये समाजसेवक कमलसिंह चितोडिया यांनी आज त्यांच्या समाज बांधवासह हजेरी लावली। मोठ्या संख्येत इथं आले। त्यांचा एक निवेदन होतं, प्रश्न होता, घरकुलासंदर्भातला मुख्य प्रश्न होता। नेरपिंगळे सावरखेड इथे त्यांना घरकुल मिळावे अशी त्यांची मागणी होती। या संदर्भात डॉक्टर बोंडे यांना त्यांनी निवेदन दिले आणि या संदर्भात त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। काय चर्चा केली आपण आणि काय आपल्याला आश्वासित केलं डॉक्टर बोंडे यांनी? डॉक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। आमचे समाजाचे लोक भटकी जाती जनजातीचे लोक आहे, मग त्या लोकांना आतापर्यंत घरकुल भेटलेलं नाही आहे। मग लोकांना आतापर्यंत पट्टे भेटलेले नाही आहे। ज्या लोकांना पाण्याची टंचाई आहे, पाण्याची सुविधा करून देण्यात यावे। मग काही लोकांना जे आधार कार्ड असते, पॅन कार्ड असते, वोटर कार्ड असते, मग त्यांना करून देण्यात यावे याच्यावर मी डॉक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। डॉक्टर साहेबांना सांगितलं की आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब त्यांना संपर्क करून मग त्यांच्या संग बैठक लावायचं आहे। आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना पण लेटर साहेब बोलणार आहे त्यांच्याबरोबर। मग आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्यांच्या संग बोलणार आहे। आमचे लोकांची भटकी जातीची जेवढी अडीअडचण आहे ते सोडून देणार आहे असं आश्वासन आमच्या लोकांना डॉक्टर साहेबांनी दिलेलं आहे। तुम्ही यांच्यासोबत ग्रामपंचायत समोर संपर्क साधला आहे काय? ग्रामपंचायत किंवा आपले ग्रामचे सचिव मग सर्वांच्या सोबत आम्ही संपर्क साधलेला आहे आणि जे तहसीलदार आहे तहसीलदार साहेबांसोबतही आम्ही संपर्क साधलेला आहे। जिल्हाभरातून तुमचे समाज बांधव इथं किती प्रमाणात आलेले आहे? हा, जिल्हाभरातून तुमचे समाज बांधव इथं आले आहेत? हा, जे जिल्ह्याचे मोर्शी तालुका, तिवसा तालुका, चांदूर बाजार किंवा छोटे छोटे गाव आहे, सावरखेड, नेरपिंगळी, नांदगाव किंवा आपला वराकुरा, मारडा हे समाज आमची तिथे राहत आहे। मग तिथून सर्व जमा झालेले आहे। आपल्यासोबत कमलसिंह यांची चितोडिया जे जोडले होते त्यांनी आता डॉक्टर खासदार अनिलजी बोंडे यांची भेट घेतली आणि आपल्या समाज बांधवांसंबंधात समस्या आहे त्यांनी समजून सांगितल्या आणि घरकुल मिळाले पाहिजे किंवा इतरही कागदपत्र त्यांना पाहिजे आहे या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि कलेक्टर जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा पालकमंत्री बावनजी कुळे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना लवकरच याचा आश्वासित केला आहे की त्यांना आपण हे सर्व मिळवून देऊ अशा प्रकारचं आश्वासन डॉक्टर बोंडे यांनी कमलसिंह चितोडिया यांना दिलं आहे। या संदर्भात कमलसिंह चितोडिया यांनी त्यांच्या समाज बांधवासह त्यांनी आपल्याला या संदर्भातली माहिती दिली।